हे काय दिसत नाही. शिवा आपला शिवा नाही रे मी जरा हे लाव ना गोळा करे पव्या पावसाळ्यात गोबर गॅसच्या इथे जाऊन केलेली चिकनची पार्टी. हा टायटल असेल काय? हा टायटल असणार. बर चिकन अड्डी दत्तू हा असा आमचा माणूस आहे. चिकन म्हटलं की तो आपला देह भान सर्व काय विसरतो. करांच्या घरी बनलेलं दही आहे. कोण बनवतं दही? दूध आणि ताकाचं मिश्रण केलेलं आहे त्यामुळे ते दही बनलेलं आहे. बरोबर. एक ते आता आम्ही कौल फ्राय करतो आणि दत्तू आमचा चिकन कापताय. हा पप्पू पप्पू दत्तू आमच्या वाडीतली सगळी दत्तूच चिकन कापता. वाडीतला सगळा पव्या कौला आम्ही तयार केलो. लाकडाने मसाले सगळे बनवलो. चावी कोणाड्या आता तुम्हाला फटाफट काप ना यार. पप्पू ते सांग काय तर त्याला. मला भूक लागली टेन्शन कापता हा तर एकदम झुरू झुरू कापता. तू बस ना मग. कापून द्या. पव्या सुद्धा चांगलं चिकन कापता. तू मारणार तू काय 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 नाही. बॉम्ब झाले इथे तू लाकडाची सोय करता. दत्तू हा असा आमचा माणूस आहे. चिकन म्हटलं की तो आपला देह भान सर्व काय विसरतो. तर दत्तू बद्दल अजून काय बोलशील? काय चिकन म्हणजे त्याला काही नाही काय म्हणजे लाईफ चिकन मध्ये चिकन दिसलं की त्याला आयटम मिटन सगळं विसरतो तो दत्तू. दत्तू. आणि प्रेम प्रेमचं काय प्रेमचं बद्दल काय बोलू शकत नाही कारण तो तिकडे कोपऱ्यात राहतो तिकडे. बरोबर. सगळे मसाले फोडून तू आणि कोंबडी सेमच आहे. बरं. आणि पव्या काय आणि विनोद बद्दल काय म्हणशील? फोन आला की सगळं विसरतो तो. बरोबर. आणि प्रथमेश अरे आज झाड वाकडी प्रथमेश सारखे मच्छीत दिसते आणि त्याला फक्त बगळ्यांची आठवण येते. कोणाबद्दल? प्रथमेश माझा काय मासे टोचत असतो. बोलते परवीन माने हा असा एक माणूस आहे नुसतं शट्ट्या उपटण्याचे काम करतो. मला वाटतं इथे मसाला काय होतंय पव्या इथे का? मॅरिनेशन कौल चिकन फ्राय सर्व म्हणजे मासे आणलेले आहेत. मेहनतीचं काम विनोद नारकर यांचं आहे. हा. ते सध्या म्हणजे त्यांचा मोबाईल चार्जिंग नाही त्यामुळे ते काम करतात. तुम्हाला ते आयटम बरोबर बोलताना बरोबर. पव्या तंबाखूची पुडी फोडतोय. अरे आई झाडा फोड. शिवप्रसाद नारकर हा एक असा माणूस आहे जो फक्त फुकटचं खायला येतो बस बाकी काय नाही. आणि ते आमच्याकडनं मीठ आणलं. हा घरगुती मसाला टाकलाय. घाटी मसाला हा घाटी मसाला. आणि मला वाटतं पव्यांच्या घरी घाटी मसाला बनतो ना पव्या? हा मला काय करायचं. कुठून सरांच्या घरी बनलेलं दही आहे. कोण बनवतं दही? दूध आणि ताकाचं मिश्रण केलेलं आहे त्यामुळे ते दही बनलेलं आहे. बरोबर. एक गावकरांच्या घरी दही बनतं. बोलतो अमोलला. मला वाटतं खावडकर बिझनेस कंपनी दही. अमोल इथे पूर्ण घरगुती बघूया. दत्तू इथे पूर्ण लाकडाची सोय केली नाही आणि आता ह्याच्यावर तर आम्ही तळणार आहे. हा सगळा मसाला मला वाटतं मस्त वास येतोय. आता एवढा हाणलात बाका हाणलात का? इथे अमोल आहे. अमोल खात नाही पण आलाय सोबत. प्रेम आणि आमचा पप्पू आणि बैलगाडीचा चालक मालक दत्तू. मला वाटतं दत्तूकडे बैल जोडी आहे काय? दत्तू पाती पेटती. एकच बैल आहे दुसरा बैल आहे. हा जोडी झाली. स्वतः धावतो. स्वतः धावतो. दत्तू धावतो बैलासोबत. पाती ते घे ना. बरं.
किती मैदान मारली नाहीत त्याला बिदाने नाही ते इकडे मळीत धावतात मग कड्यावर धावतात. कड्यावर. तयारी मात्र जोरात. दत्तू काहीतरी एक युनिक पद्धतीने विस्तव पेटवतोय. पारंपरिक मला वाटतं तो हे मला किती टाकते मीठ खारुट खाऊन बघितला मी. आणि एक नंबर इथे ग्रेव्ही बनवलेली आहे. चिकनला मस्त केलेलं आहे पव्या आणि दाद्यान. मला वाटतं आता वरती दत्तू आणि मी मस्त तेल बी लावून. हे काय आहे? नाही नाही, हे हिरवा हिरवा. सोप हा, आणि मस्त पैकी सोपाने त्याला लेवल देतात विनोद नारकर तेल खाली म्हणजे त्याला एक वेगळ्या प्रकारची टेस्ट होईल आणि चिकन कसं कौल फ्रायचं चिकन झणझणीत होईल. बरोबर. नवीन तेल आहे स्टील. आणि ते खास कौल फ्राय साठी स्पेशल वापरतो खास करून विनोद नारकर. आणि ग्रेव्ही बाकी मस्तच झालेली एक नंबर. ग्रेव्ही बाकी एकदम झणझणीत झालेली आहे. आणि पव्या मला वाटतं पव्या काय खात नाही चिकन. मी खात नाहीये पण खायची इच्छा झाली आहे. आता बघूया पुढे. टेस्ट वरती आहे सगळं अवलंबून. आम्ही सारे खवय्ये मधून त्यांना बोलवलेलं आहे, त्यांना इथे प्रदान केलेला आहे कौल फ्राय करण्यासाठी. बरोबर. आम्ही सारे खवय्ये मधून ही मालिका प्रशांत दामले यांच्या मार्फत झालेली आहे. कौल आमच्या खोपीच आणलेला आहे. मला वाटतं पव्यांच्या खोपीच्या कौलाला सुद्धा चांगली टेस्ट आहे. ऍक्च्युली आमच्याकडे कौलं नव्हती तर आम्ही बाजूवाल्याच्या घराची दोन काढली कौला. हा, तसेच या खवय्ये मध्ये आपल्या आजच्या रेसिपी कौल फ्राय मध्ये रोहन बानेची कमतरता भासते आपल्याला. बरोबर. कारण रोहन बाने हे एक विनोदाच्या तोडीस तोड देणारे एक स्वयंपाकी आहे. स्वयंपाकी. त्यांनी कॅटरेजच्या त्यांचं मुंबईला एक हॉटेल आहे. पार्ट टाइम करतात ते संध्याकाळी 7 ते 9. बरोबर. किंवा म्हणजे नाईटला ते लोकांना जेवण वगैरे पोहोचवतात, होम डिलिव्हरी वगैरे करतात. रोहन बाने आणि त्यांचे एक को पार्टनर होते पण ते सध्या डोंबिवलीला राहतात. बरोबर. त्यामुळे सध्या ते त्या बिझनेस मधून साईडला झाले. रोहन बाने आपला माणूस दत्तू हा पाठवून दिलेला आहे. हा, ते मस्त तेल गरम कौलावर झाले. आता चिकन टाकताना दाखवतो. तोपर्यंत पैकी इथे पीस टाकले ना एक एक. मी शिजवतो ना. आणि पप्पू इथे आता हे करणार आहे सगळं टेक्निकने त्याच्या. कौल फ्राय इथूनच सुरुवात झाली. पहिल्यांदा कौल फ्रायचा उगम इथेच झाला वाटतं. कशी काय सुरुवात झाली कौल फ्रायची? आम्हाला 2 कौलं दिसली आणि चिकन दिसलं. पीस एकदम तयार होतात. पप्पूला नुसती हाव लागली आहे. कधी खातोय असं झालं. प्रेम पण आहे ते सोबत. आणि आम्ही वाटतं एक नंबर झालेत. मस्त कौलाची सगळी चव आली असणार आता. दत्तू मला वाटतं आता पव्याला हे कौल फ्राय आवडलं. त्याने कुठला प्लॅन केलाय पव्या? गोबर गॅसच्या इथे जाऊन केलेली चिकनची पार्टी. हा टायटल असेल काय? हा टायटल असणार. बर. एकदम भारी वाटतं. लाल लाल झाला भडक. मला वाटतं मसाला यार का तात्याच्या. आता मस्त इथे शिजला. आता पहिला झालेला आहे पहिली ट्रिप. आता पप्पू काढणार आहे याच्यात. मस्त लागतं एक नंबर. कौल फ्राय रेडी झालंय. वरून गावरान तर पप्पू टेस्ट करतोय. बघूया. जरा कांदा असं तर बरं झालं असतं. नादच ना. नाद कुळा चिकन झाला. गावरान कौल फ्राय. हा, गावरान कौल फ्राय. ते नसं दाखवतो का? ओ, दुसरा स्लॉट झालाय विनोद नारकर आता कौल फ्रायच्या खूप झालं रे. दुसऱ्या स्लॉट मध्ये. आपण प्रेम दत्तू कसं झालंय? मीठ परफेक्ट लागला पप्पू. मी तिखट पण जास्त नाही आला. कोण खाणार आणि कोणाला देणार नाही? ए, जागेदारात टाकलात काय? चिकन अड्डी का गोटे की काय रे? हे मला ठेवा. हे कलेजी मला हवी आहे. हा, अर्धा मला काय दत्तू मात्र कुठेतरी चिकन खायचं कमी झालेला दिसतोय. हे दत्तूवरती जरा फ्लॅश द्या. का असं करतोय आज? नाही थोडं खाणार आहे. हा, पुढे खाणार आहे. हा हा हा, बरं. बंद करा.
पप्पू आता दुसरा राऊंड चालू झालाय. पहिला राऊंड लगेच संपला. हे फुलटॉस बॉल सारखे पीस आहेत. त्यांचे हात कापते ते आता दुसरा राऊंड चालू झालाय. आमच्या इथे कसं माहिती आहे मॅची झपाझप खेळवल्या जातात काय पप्पू? हवडदा माझ्या कमीच आहे. कच्चा रे मला वाटतं चिकन लेग पीस. त्यांनी सेवा ईश्वर सेवा. टेम मला वाटतं आता सुमारे रात्रीचे जवळजवळ किती वाजलेत पप्पू? 12 वाजले. जवळजवळ 11:15 झाले. आणि आम्ही 9:30 भर जंगलात आहोत. भर जंगलात आणि हे बघा इकडे जंगल. भार्गवरामाच्या मंदिर घाटीने वरती चढ्यावर गेल्यानंतर एक जंगल लागतं. त्याला रावणाचा माळ बोलतात. त्याच्या साईडलाच एक जंगल असं आहे. त्याच्यामध्ये कौल फ्राय पार्टी चालू आहे. 7:37 झाले आहेत आणि आम्ही इथे भर जंगलात कौल फ्राय करतोय बिना लाईटचे. जंगलात काय नसतात. लाव प्रेम लाव पेट घेत पडतं. जवळजवळ सेमी फायनल होईल. तिसरा राऊंड नाही आता डायरेक्ट फायनल आहे का? ही सेमी फायनल होती. ही सेमी फायनलच होती. आता डायरेक्ट फायनल आहे. कोण ना माणसं लावड्या काय माणसं सर खाली खाली जा एकदम आरामात. काय विनोद स्मूथ एकदम. कोण ना झाटा पोया आजच्या पार्टी शिवाने गेलेलो ना काहीच काम नाही केलं. म्हणजे आजच्या पार्टी शिवाने भरपूर काम केलं. एकदम इकडे आरामात तिकडे एक नंबर झालाय चिकन. हे बघा ही सगळी मेहनत शिवाची आहे. मला वाटतं जवळजवळ 4 पीस खाल्ले मी फक्त. बाकी आमचं पप्पूला हावरा आहे चिकन. आणि चिकन आणणार होतो जास्त पण दत्तूला रात्री घर सुद्धा मटण संपवायचं टॉप म्हणून आणला नाही. आणि उद्या दत्तूची शर्यत आहे. मला वाटतं कुणाल ड्रायव्हर आहे. कुणाल बाने ड्रायव्हर आहे उद्याच्या शर्यतीचा. शेण काढायला आणि कोण आहे पव्या? बैलगाड्या शर्यत शेण काढायला आहे. आणि उद्याचा मोठा अड्डा मला वाटतं कामतेकरांच्या गल्लीत होणार आहे. तर तुम्ही उद्या बैलगाडा शर्यत बघायला या. पाहायला विसरू नका. ठीक 6 वाजता. 6 वाजता. ते 7:37 झाले आहेत आणि आम्ही इथे भर जंगलात कौल फ्राय करतोय बिना लाईटचे. जंगलात काय नसतात. लाव प्रेम लाव पेट घेत पडतं.